सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाण्याची योजना बनवू शकता. सामाजिक क्षेत्राशी निगडीत लोकांना सामाजिक सन्मान मिळेल. कोणतंही सरकारी काम हे प्रलंबित असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्ही वाद घालू नका. ते तुमच्या कामासाठी हानिकारक ठरू शकतं. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा राहील. तुम्हाला आज अचानक धनलाभ मिळू शकतो. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना चपातीचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना जास्त मेहनत ही घ्यावी लागेल. तुमच्या योजनांवरती तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. तुम्हाला आज धनलाभ होऊ शकतो. एखाद्याकडनं कर्ज घेतलं असेल तर ते तुम्ही परतफेड कराल, ज्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल. जोडीदारासोबत तुम्ही आज क्वालिटी टाईम स्पेंड कराल. सामाजिक क्षेत्राशी निगडीत लोकांना सामाजिक सन्मान मिळेल. कोणतंही सरकारी काम प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करेल. तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. व्यवसायामध्ये दिवसभर तुम्हाला नफ्याच्या संधी मिळतील. मित्रांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. नोकरदार लोकांना अधिकाऱ्यांशी सुरू असलेला वाद जर काही असेल तर तो संपुष्टामध्ये येईल. काही लोकांना तुम्ही आज भेटाल. मुलांची प्रगती पाहून तुमचं मन हे प्रसन्न होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आनंदी राहाल. टीकाकारांकडे लक्ष देऊ नका. सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांना सार्वजनिक समर्थन मिळेल. लोकांच्या भेटीतून तुम्हाला फायदा होईल. पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये वाद होऊ शकतो. वडिलांच्या मदतीनं तुमची अनेक कामं तुम्ही पूर्ण कराल. आजचा दिवस तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा घेऊन येईल. व्यवसायामध्ये तुम्हाला काही लाभाच्या संधी मिळतील. नोकरदार लोकांचा अधिकाऱ्यांशी सुरू असलेला वाद संपुष्टामध्ये येईल. आज संध्याकाळी तुमची मुलं तुम्हाला एक आनंदाची बातमी देतील. आज संध्याकाळची वेळ तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये व्यतीत कराल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतील. शत्रू अडथळे निर्माण करू शकतात. विवाहासाठी पात्र असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल असेल. गुंतवणूक करणं तुम्ही आज टाळा. भविष्यामध्ये तुम्हाला अडचणी येतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवनवीन संधी मिळतील. वडिलांच्या मदतीनं तुम्ही आज तुमची कामं पूर्ण कराल. तुम्ही आज थोडेसे नाराज राहाल, कारण टीकाकार तुमच्यावरती अव्यक्त टीका करतील. लोकांच्या भेटीतनं तुम्हाला काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही परिस्थितीला घाबरू नका. तुम्ही परिस्थितीला धैर्यानं सामोरं जा. विद्यार्थ्यांच्या क्षमताचा आज विकास होईल. राजकीय दिशेने तुम्ही काम करत असाल तर अधिकाऱ्यांची तुम्हाला मदत मिळू शकते. अचानक लाभ मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. तुम्हाला अधिक प्रयत्न हे करावे लागू शकतात. तुमच्या कामामध्ये आज तुमच्या जवळचे लोक अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ होऊ शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज ऑफिसमध्ये नोकरदार लोकांकडनं
सूचनांचं पालनही केलं जाईल. मित्रांसोबत तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. जोडीदाराचा सल्ला मात्र तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा राहील. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक नवीन आयुष्याला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. घरचे तुमच्या लव्ह लाईफला मान्यता देतील. जर तुम्ही गाडी चालवणार असाल तर मात्र आज जपून चालवा, कारण तुमचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा संपूर्ण दिवस हा कामामध्ये व्यस्त असेल. तुम्हाला पैशांची व्यवस्था तुमच्या मित्रासाठी करावी लागेल. कुठली तरी डील फायनल करण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल आणि व्यस्त वेळापत्रकामुळे कुटुंबासाठी तुम्हाला वेळ काढता येणार नाही. तुमची आई तुमच्यावर नाराज राहू शकते. पार्टनरशिपमध्ये तुम्हाला फायदा होईल. कोणाशीही वाद टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जोडीदाराचा सल्ला मात्र तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला उपयोगी ठरेल. तुमच्या बोलण्यामध्ये आज गोडवा ठेवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्ही कामामध्ये व्यस्त राहाल. दैनंदिन कामामध्ये तुम्ही निष्काळजीपणा बिलकुल दाखवू नका. नवीन लोकांशी संपर्क साधल्यास व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ होईल. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येतील. वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील तर त्या संपुष्टामध्ये येतील. व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्हाला आज तुमच्या बायकोसाठी वेळ काढता येणार नाही. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आज आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी तुम्ही वरिष्ठांशी मैत्री कराल. आवडीचं काम मिळाल्यानं तुम्ही आनंदी असाल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा राहील. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांना बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. वडिलांच्या सल्ल्याची तुम्हाला आवश्यकता भासेल. व्यवसायासाठी तुम्ही काही योजना आखाल ज्यामुळे भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला लाभ होईल. दैनंदिन कामामध्ये तुम्ही निष्काळजीपणा बिलकुल दाखवू नका. नवीन लोकांशी संपर्क साधल्यानं तुम्हाला व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण हे ठेवावं लागेल. भविष्यामध्ये आर्थिक संकटांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. सुखसोयींवरती तुम्ही पैसे खर्च कराल. सामाजिक कार्यक्रमामध्ये तुम्ही उत्साहानं सहभागी व्हाल. मालमत्ता खरेदीसाठीचा दिवस चांगला राहील. मुलांच्या भवितव्याबद्दल तुम्हाला काळजी वाटेल. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ होईल. जोडीदाराकडनं तुम्हाला आवश्यक ते प्रणय सहकार्य मिळेल. आवडीचं काम मिळाल्यानं तुम्ही आनंदी राहाल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि रोमॅन्स राहील. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांना आज घरच्या लोकांची मान्यता मिळेल. व्यवसायामध्ये कुठलाही सल्ला घेताना, कुठलाही निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता राहील. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांच्या समस्या वडिलांच्या मदतीने सुटतील. विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील. दुपारनंतर मात्र मुलांचं आरोग्य बिघडू शकतं. व्यवसायामध्ये घाईनं कोणताही निर्णय घेणं टाळा. त्यामुळे भविष्यामध्ये अडचणी निर्माण होतील. जर पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे तुमचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.